हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार उल्हास पाटील, राजीव आवळे, माजी नगराध्यक्ष जयराम पाटील आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपच्या कारभारावर चौफेर टीका केली। अच्छे दिन हे 4-5 उद्योगपतींसाठीच आहेत। सर्वसामान्यांची पिळवणूक करणारं भाजप सरकार या निवडणुकीत उलथवून टाका, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी कुरुंदवाडकरांना विनंती आहे की आपल्याला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल। हे गाव नेहमीच एका विचाराने चाललेलं आहे। हे गाव एका धोरणानं या ठिकाणी चाललेलं आहे। सातत्यानं या गावानं जे चांगलं आहे ते निवडायचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आपण मानतो का नाही मानतो उद्धव ठाकरेंच्यावर अन्याय झालाय ते जोरात सांगा। पवार साहेबांच्यावर पक्ष फोडून अन्याय झालाय का नाही? काँग्रेसची काही माणसं घेऊन काँग्रेसवर अन्याय केलाय का नाही? मग आता या अन्यायाला उत्तर काय देणार? आपण तर काय जोर बोलू शकत नाही। उत्तर कसं देणार? कशातनं? मतदारात। दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी सत्यजित पाटील यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं असं आवाहन केलं। सभेला प्रतीक पाटील, विजय पाटील, वैशाली जुगळे, स्वाती सासणे, अरुणा माळी, दयानंद मालवेकर, संजय पवार, उल्हास पाटील, मंगलताई चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय पाटील, चंगेज खान पठाण, वसंतराव पाटील, अजय पाटील, विक्रमसिंह जगदाळे, वैभव उगळे, नासर पटेल, बबलू पवार, सुरेश बिंदगे, बाबासाहेब सावगावे, तानाजी आलासे, मधुकर पाटील, राजश्री मालवेकर आदी उपस्थित होते।